गाईस तर तुम्ही आता बघू शकता आम्ही नेहमी त्या साईडला बसत होतो, पण आज या साईडला बसलो. रोज रोज येऊन खूप कंटाळा आला आहे. तुम्ही आजचा मेन्यू बघू शकता. यांनी लिहिलेलं आहे पुरी भाजी, तर भाजीच ठेवली आहे, पुरी तर नाही आहे. तर पुरीच्या बदले आम्ही हा सॉफ्ट रोल घेतला आहे. पुरी ठेवायला नको का, यांनी पुरी भाजी नुसतं मेन्शन केलं आहे. आणि सेम मेन्यू आहे, फक्त इंडियन क्विझिनमध्ये भाज्या चेंज. काल छोले होते, तर आज पुरी भाजी. त्याच्या आधी काहीतरी दाल तडका असं काहीतरी. तुम्ही बघू शकता यांना इथला जॅम किती आवडलेला आहे. रोज जॅम खाऊन कसा कंटाळा येतो एखाद्याला. मी ते 1 दिवस घेतल्यानंतर खाल्णार आहे. जॅम घेऊन जायचं आहे वाटतं इथला. चला राईस कसं खाणार आहे, भाजीला बिलकुल टेस्ट नाही आहे. आता मी काय जुगाड करते, मी घेतलं ब्रेड, कांदा आणलं आणि सुंदर 7,000 सॉस आणला आहे. ते 7 आयलँड आठवून तेच जातं. 7,000 आयलँड सॉस. हा याचा एक सँडविच बनवून खाणार आहे ॲटलिस्ट त्याने तरी माझं. हॅलो गाईस, तर मी आता आलेली आहे थाय फूड मसाज घ्यायला, बिकॉज थायलंडला आलं आणि ते एक्सपिरियन्स नाही केलं असं होऊ शकत नाही. त्यांनी अप्लाय केली आहे त्यांची क्रीम. हे तिथे बसलेले आहेत, त्यांची हर्बल क्रीम आहे हे एक. गाईस थोडंसं रिलॅक्सेशन वाटतं आणि थोडंसं ॲक्युप्रेशर आणि पेन पण होतं. तर गाईस तर त्यांच्या क्रीमने असं झणझण होत आहे पायाला. परत एक क्रीम लावलेली आहे इथे. पाय खूप लाईट होतात गाईज आणि खूप रिलॅक्स वाटतं त्यांना. त्यांची टेक्निक बरोबर माहीत असते. गाईज तर थाय मसाज झालेली आहे माझी आणि त्यांनी म्हणजे बसून पण काही त्यांनी ॲक्युप्रेशर वगैरे दिले. असा साप मोडला मला, गळा बिळा दाबला माझा, फिरवला, पण ते त्यांची व्हिडिओ नाही काढू शकत. सो रिलॅक्स झाली आहे बॉडी आणि खूप मला उलटी अशी केली, माझा गळा बिळा दाबला. मला वाटलं तर जातो की काय जीव मला. गाईस तर मी आत्ता माझे केस थोडे स्ट्रेट केले आहेत, तर तिने डोकं दाबून माझ्या केसाचा अवतार केलेला. आता आम्ही आलो आहेत लंच करायला ॲज युजल त्याच इंडियन रेस्टॉरंटमध्ये. आता बघतो, आज परत कन्फ्युजन होणार आहे काय चॉईस करायचं, तर करतो आता आम्ही चॉईस. सो गाईज थायलंडमध्ये आमची पापडी चाट आलेली आहे. सो लेट्स रिव्ह्यू इट, टेस्ट इट. ओके सर, आज आमचा टूर आहे बीचमध्ये, पतांग बीचमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे तिथे. ॲक्च्युली तिथे थोडेसे फोटोशूट वगैरे करू तिथे. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो स्विंग धोक्यावर. तर आता ना इथे माझी फाटते लिटरली की मी बसू की नको बसू. तर पण एक मन वाटते की बसावं. हा एक्सपिरियन्स परत नाही, बिकॉज याचे पैसे वगैरे भरलेले आहेत आम्ही. तरी की बाबा पडली तर साप खाली जाईल मी, पण तरी बघू, ट्राय करू. जर हॅलो गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत बीचमध्ये. तुम्ही बघू शकता बीचचा व्ह्यू किती क्लिअर क्रिस्टल वॉटर आहे. गाईस तर आता बघू शकता आमचा पसारा कसा पडलेला आहे. आम्ही आता पॅकिंग करतोय. तर त्यामध्ये फक्त याच गोष्टीचा पछतावा होतो की याच्यामध्ये फुकटचे 450 रुपये घेतले त्या बुद्धा टेम्पलमध्ये. हे पाय झाकायचा आहे. आधी माहीत असं तर माझ्याकडे एवढे फुल ड्रेस होते, मी तेच आठवतोय. सगळं मेकअपचं सामान वगैरे तसंच पडलेलं आहे. आता एक एक गोष्टी ती आता आठवून घ्यायची आहे. तर आम्ही आता गेलो होतो स्ट्रीट व्हिजिट करायला
तर आम्ही आता स्ट्रीटवरून आणलेलं आहे मँगोज आणि यांची ग्वावा. तर स्ट्रीटवर गाईज बघून पूर्ण चर्ची लोक बसलेले, म्हणजे हर एक कोपऱ्यामध्ये बायका माणसं दारूची बॉटल घेऊन. आणि स्ट्रीटवर अख्खे नॉनव्हेज गोष्टी होत्या. तर आम्हाला कुठेतरी फ्रूट्स दिसले आणि आम्ही घेऊन आलो. आणि आता आम्ही गॅलरीमध्ये बसलोच नव्हतो आल्यापासून बिलकुल पण आता बसलो, जायची वेळ आली आहे तेव्हा. सो गाईज आता आम्ही चेकआउट करतो आहेत. बाय बाय. आता बग्गी आलेली आहे, तर आम्ही आता परत बग्गीमध्ये बसलो आहे रिसेप्शनपर्यंत पोहोचायला. हॅलो गाईज, तर आता आम्ही अंधामंत्रा हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलेलो आहे. ड्रायव्हर दादाची वेट करतोय बिकॉज आता आम्ही चेकआउट केलेला आहे. आता आम्ही फुकेट एअरपोर्टला जायसाठी निघतोय. हॅलो गाईज, तर आम्हाला लागलेली आहे तहान. तर आम्ही आता 7-11मध्ये एवढं फिरून आम्ही एवढंच सामान घेतलं. दारू बिरू नुसतं यांच्याकडं फील करता उघडेच फिरतो बघा. लाज लज्जा आहे का नाही आम्ही. ड्रायव्हर दादा आलेले आहेत घ्यायला आम्हाला आता एअरपोर्टला जायला. ही गाडी आलेली आहे आमची. बसलो आता आम्ही गाडीमध्ये. आता अजून इथून 1 घंटा लागेल फुकेट एअरपोर्टला. लेट्स गो. थायलंडच्या बीचला फायनली बाय 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 बाय. आता चरतोय आम्ही जरा. आता जेवण तरी पण भूक येते. फायनली एअरपोर्टला आता पोहोचलेलो आहोत आम्ही. खूप घाई झाली आहे, इंडियाला वापस यायची आम्हाला. इंटरनॅशनल डिपॉर्चर यांचा थोडा वरती आहे. फायनली आम्ही इंडियाला वापस चाललो आणि एवढी खुशी होते की आज घरी चाललं. तर आता थोडंसं इंडियाला न्यायसाठी थोडंसं चॉकलेट्स वगैरे घेतले 7-11 आणि मग नंतर चेक इन वगैरे करू. बट खरंच जायची खूप एक्साइटमेंट झाली आहे. गाईस, तर इथे मी मगासपासून शोधते की कोणतरी इंडियन दिसावं, कोणतरी दिसावं, पण इथे सगळे गोरे लोक बसलेले आहेत, कोणच दिसत नाही. पण आपला मुंबई एवढा खास नाही हा, फ्रँक टू से. गाईस, तर इथे मी माझ्या नवऱ्याला शोधते. तर मला दिसलेलं आहे बिकॉज ऑफ माझ्या या बॅगीमुळे. इथे ब्लू कलरची बॅग आहे त्याच्यामुळे मला दिसलेत ते. त्यांचे राईस पण पॅकच असतात, ते कसं खातात शिळा काय माहिती. आईस्क्रीम खाऊन दमली आहे मी हे 2च घेतलं. अजून बघते मी. किंडर जॉय घेते. अजून स्नॅकर्स आपल्या इथे मिळतात, दुसरं काय नाही भेटत. तर मी आता घेतलेलं आहे सामान. आता मी जाते यांच्याकडे. तरी पण खूप घाईमध्ये घेतलं. हे मला बोलतील कुठे राहिली बाई ही एवढा वेळ. तर गाईचं आम्ही आमच्या बॅगचा लॉक विसरलो होतो. तर कसा बसा आठवून बॅग ओपन केली बिकॉज चॉकलेट्स वगैरे त्या बॅगमध्ये टाकायचे होते. ती लायन बघू शकतात तिकडून अशी फिरून आहे. या आंटीला बोलतात. अजून पण स्ट्रॉंग आहे मुंबई. ओके गाईस, तर चेक इन बॅग आम्ही दिलेली आहे. या ताई बोलल्या की फ्लाईट आता 1 घंटा डिले आहे. मुंबईला पाऊस पडला म्हणून तर नाही डिले. गाईस, आता बोर्डिंग पास घेतलेला आहे. तर आम्हाला त्याचं गेट नंबर 83 वरती. आपल्या मुंबईच्या एअरपोर्टची टक्कर कोणी घेऊ शकत नाही.
हॅलो गाईज, तर आत्ताच आमचं इमिग्रेशन, बॅग चेक इन, सिक्युरिटी चेक इन झालेली आहे. आता इथे थोडंसं वरती फिरून घेतो. तिकीटचं दाखवलं इथे म्युझियम. गाईज आता आम्ही जरा मॅकडी किंवा बर्गर किंग वगैरे शोधतोय. तू शोधून जमलो. ॲटलिस्ट मॅकडोनल्ड कुठेतरी समोर दिसतोय. तर फायनली बर्गर किंग भेटला आहे आम्हाला. गाईज यांच्याकडे व्हेज बर्गर मेन्यू लिहून पण इथे नंतर बोलतात नो व्हेज बर्गर. तर शेवटी आता काय व्हेजिटेरियन माणसाने काय फ्राईजच खायचे. गाईज तर बघू शकता, हे आहे थायलंडचा बर्गर किंग ना. प्लेट देतात, सगळा कचरा यांनी पसरवलेला बघू शकता. काय क्लीनलीनेस आहे का यांची. सगळं पेपर सगळं तसंच. परत फ्रेंच फ्राईज घेऊन आलेलो आहेत बिकॉज भूक संपलेलीच नाही आहे. तर गाईज यांचे फ्रेंच फ्राईज, भेंडी 1500 रुपयाला फ्रेंच फ्राईज. गाईज तर आत्ताच आम्हाला कळालं आहे आमचा गेट चेंज झालाय. 83 वरनं आमचा गेट आता 15 झालाय. 15च्या इथे आलेलो आहोत परत. आता खूप बोर झालेलो आहोत, वाट बघतोय. हॅलो गाईज, तर आता गेटला एंट्री केलेली आहे आम्ही 15 नंबरच्या. आता खाली जातोय. थोडी झोप आहे डोळ्यावर. कधी घरी जाणार, कधी झोपणार. ते थंडी वाजते की थर कापते मी. लाईट तर आलेली दिसते पण त्याच्यामधून पॅसेंजर निघत आहेत. त्याच्यानंतर आमची बारी. परत खाली आलो होतं, परत थांबा. गेट उघडला. पहिल्यासारखे सगळे पळतात बिकॉज खूप वेळानंतर गेट उघडला आणि झोप एवढी आहे डोळ्यावर. फायनली इंडिया को पहुंचेंगे, मतलब पहुंचे नहीं. बाय बाय BTS आर्मी. वाजते, थंडी वाजते गाईस. फायनली आता बसलो आहेत आम्ही. खूपच थंडी वाजते. सभी शौचालयों में स्मोक डिटेक्टर्स लगे हुए हैं. क्रू के आदेश के बिना मेन एग्जिट डोर्स. If evacuating through an overwing exit, inflate the life jacket after leaving. Board the nearest raft on exit. Tampering with फायनली आता आमची बॅग घ्यायला आलेलो आहेत. आता आम्ही फायनली आलेलो आहेत घरी.